नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे। आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजेच स्पेशल मिसळ। आज आपण कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीत एकदम झणझणीत मिसळ कशी बनवणार आहोत ते बघणार आहोत। तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहू। उसळ घेतलेली आहे, भिजून मोड आलेली आहे छान। घरगुती आपला लाल तिखट आहे 1 चमचा, 1.5 चमचा घरगुती काळा मसाला आहे, चवीनुसार मीठ आहे, 1 पाव चमचा हळद आहे, 1 चमचा धना पावडर आहे। फुटाण्याच्या डाळ्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहे 2 चमचे। त्याचबरोबर 2 चमचे आपण शेंगदाणे घेतलेले आहे तेलामध्ये फ्राय करून। गरम मसाला 1 चमचा, कोथिंबीर मूठभर घेतलेली आहे। खोबरं तुम्ही पाहू शकता पाव वाटी आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे मी भाजून घेतलेले आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, त्याचबरोबर तेजपान 2-3, लवंग 3, मिरे 4, लसणाच्या पाकळ्या 4, अर्धा इंच आलं, हिरव्या मिरच्या 4, 2-3 तुकडे दालचिनी। आपण हिरव्या मिरच्या व आलं यांची मिक्सरमधून एक बारीक पेस्ट करून घेऊया। आपण कुकरमध्ये उसळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण 2 चमचे कुकरमध्ये तेल टाकणार आहोत। तेल गरम झाले की ही हिरव्या मिरचीचे वाटण जे आपण बनवले होते ते मिक्सरमधून काढणार आहोत। मिक्सरमध्ये काढलेले टाकणार आहोत आणि त्याचबरोबर एक खडे मसाले आपण ॲड करणार आहोत। आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आपण ॲड करणार आहोत व ही उसळ संपूर्ण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। एका बाजूला आपली उसळ परतत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। आपण बारीक गॅसवर पूर्ण उसळ मस्तपैकी फ्राय करून घ्यायची, कारण की तिचा जो कच्चेपणाचा जो वास असेल तो निघून जातो। तुम्ही पाहू शकता आता पाणी छानपैकी गरम झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करून या उसळमध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत। आता आपण हे कुकरचं झाकण लावून त्याची 1 शिट्टी घेऊया। कुकरची आता 1 शिट्टी काढून झालेली, आपण गॅस बंद करूया। मिसळच्या रश्श्यासाठी आपण हे सर्व वाटण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे वाटण आपण थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ते गरम झालेले आहे। आता हा वाटणाचा मसाला आपण थोडा थोडा त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही पाहू शकता मसाला हा पूर्णपणे छान फ्राय झालेला आहे। मसाल्याला आता कढईने तेल सुटलेले आहे। आपण थोडासा गॅस आता बारीक करून बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आपला हा घरचा काळा मसाला आहे, गरम मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर, मीठ चवीनुसार, पूर्ण मसाले मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मसाल्याला असं मस्तपैकी कलर आलेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत।
पूर्ण किचनमध्ये मसाल्याचा सुवास दरवळत आहे। आता आपण ही वाफवलेली उसळ त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। फुटाण्याच्या डाळ्या व शेंगदाण्यांची आपण अशी मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी मस्त उकळी आलेली आणि तरी आलेली। एक उकळी आल्यानंतर आपण शेंगदाणे व फुटाण्याची जी बारीक आपण प्युरी केली होती ती आपण ॲड करणार आहे। तर आपल्या ह्याच्यावर जसं आपल्याला पाहिजे कमी जास्त त्याची थिकनेसपणा पाहून आपण ॲड करू शकता। तुम्ही पाहू शकता आपली मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला ही मिसळ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।